नमस्कार, मी प्रितेश पटेल. पालघर न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे. पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या मोठमोठ्या प्रकल्पांमुळे जल जंगल जमीन आता उद्ध्वस्त होत चालली आहेत. मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाली असून त्यातही कोट्यवधी झाडे केवळ कागदावरच लावली गेली आहेत. यामुळे जंगल वनातील पशुपक्ष्यांचे जीव आता टांगणीला आले आहेत. त्याचा थेट परिणाम आता मानवी वस्तीत पाहायला मिळतोय. गेल्या काही वर्षांपासून पालघर जिल्ह्यामध्ये बिबट्यांनी मानवी वस्त्यांमध्ये शिरून धुमाकूळ माजवला आहे. त्यातच काही वर्षांपासून पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, वाडा, तलासरी या भागात बिबट्यांचे वास्तव्य असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. आता या जिल्ह्यातील पश्चिम किनारपट्टीवर पालघर तालुक्यात बोईसर येथील राणीशी गाव तसेच सफाळे येथील मथाणे परिसरात बिबट्याने शेळी मेंढींवर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. काही आठवड्यापूर्वी डहाणूच्या नरपड येथे देखील बिबट्याने बकऱ्याचा फडसा पाडला होता. दिवसाच्या वेळेत मानवी वस्तीमध्ये बिबट्याचे हल्ले झाल्याचे दर्शन गावकऱ्यांना अनेक वेळा झालेत. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय प्रकल्पांची कामे तसेच त्याकरिता या जंगली भागात होणारी माती मुरुमचे उत्खनन यामुळे बिबट्यांचा लोकवस्तींच्या भागांमध्ये शिरकाव होत असून वन विभागातर्फे या प्रकल्पासाठी वन्यजीव शमन योजना आखण्यात येत आहे. मात्र ही योजना किती काळात पूर्ण होईल हे आता पुढे पाहायलाच मिळेल. खरं म्हणजे मागील शनिवारी सफाळ्याच्या पश्चिमेला असणाऱ्या मथाणे गावात दुपारी बिबट्याच्या हल्ल्यात एक मेंढी ठार झाली होती. मेंढपाळांनी आरडाओरड देखील केली होती. यामुळे बिबट्या पळून गेला होता. नंतर वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये बिबट्या कैदही झाला. काही आठवड्यापूर्वी बिबट्याने नरपड परिसरात 4 बकऱ्यांना देखील मारले होते. तसेच बिबट्याचे दर्शन पालघर व डहाणू तालुक्यात गेल्या काही महिन्यात अनेकदा झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. नागरिकांनी रात्रीच्या वेळी एकटे फिरणे टाळावे तसेच जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवावेत असे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले आहे. त्याच पद्धतीने ग्रामस्थांनी व विशेषतः लहान मुलांनी रात्रीच्या वेळी अधिक सतर्क राहणे व अनावश्यक धोका पत्करू नये असा देखील सल्ला देण्यात आला आहे.